प्रभाग क्रमांक 8 मध्ये रस्ता कामाचं भूमिपूजन। राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक 8 कल्याणनगर या भागामध्ये अंतर्गत रस्त्यांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आज करण्यात आला आहे। 25 वर्षातील बॅकलॉग या 3 वर्षात भरून काढल्याचं समाधान या प्रसंगी प्रभागातील नागरिकांनी व्यक्त केलं। तसेच हे 4ही नगरसेवक पुन्हा या प्रभागात निवडून येतील अशा शुभेच्छाही दिल्या। आज या ठिकाणी या कल्याण रोडच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये उपरस्त्याच्या भूमिपूजनानिमित्त महापौर आणि सर्व सन्माननीय सर्वांची नावं येणी, परंतु तरी ही 3 नावं टाळता येणार नाही मला। माझी जवळची आमचा अतिशय जवळचा लाडका विद्यार्थी गणेशजी कवडे या परिसराचं अगदी स्वरूप म्हणजे या सगळ्यांचं क्रेडिट असं आहे की 20-25 वर्षाचा जो बॅकलॉग राहिला होता या एरियाचा तो तुम्ही सगळा भरून काढलाय। त्यामुळे तुमचं खऱ्या अर्थाने अभिनंदन। आणि तुम्ही भरून काढलाय म्हणूनच आम्हाला तुमच्याकडून अनिल शेठ असतील, आमचे सातपुते साहेब असतील, आपल्या सगळ्यांकडून मोठी अपेक्षा आहे की तुमच्या सगळ्यांचं कार्य समाजाच्या लक्षात आलेलं आहे, तर सगळे तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहेत। परंतु पूर्णपणे नगरचा आणि या परिसराचा कायापालट आपण कराल यात काही शंका नाही। आपल्या सगळ्यांचं या परिसराच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। प्रामुख्याने ही जी 2 मंडळी आहेत या परिसरातले नगरसेवक, ते आम्हाला कधी असे नवरस वाटतच नाहीत। हाका मारली की ते आमच्यासाठी उपलब्ध असतात, या परिसरासाठी उपलब्ध असतात। अशाच प्रकारचं कार्य आज ज्या माणसांनी 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्रीच्या काळामध्ये मोठा ठसा या राज्यावर मिळून दाखवला, आपण घेतलेला निर्णय चुकीचा नाही, तो देशासाठी समाजाच्या विकासासाठी घेतलेला, कुठल्या स्वार्थापायी घेतला नाही। हा निर्णय ज्यांनी समाजाला कामातून पटवून दिला अशा आदरणीय मुख्यमंत्र्यांचा माजी मुख्यमंत्र्यांचा हा वाढदिवसानिमित्त आपण सगळेजण एक आलात। आपल्यातली एकजूट आपल्याला विकासाकडे निश्चित घेऊन जाईल आणि आपल्या हातून मोठं काम घडेल यात काही शंका नाही। आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। यावेळी माजी महापौर रोहिणी शेंडगे, शिवसेना जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले, संपर्क प्रमुख दिलीप सातपुते, जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, नगरसेवक श्यामप्पा नळकांडे, नगरसेवक सचिन शिंदे, बाबासाहेब बोराटे, संभाजी कदम, संदीप दातरंगे, संजय शेंडगे, महेश लोंढे आणि प्रभागातील नागरिक उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 8 मध्ये माननीय माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या शहराच्या महापौर रोहिणीताई संजय शेंडगे व आमच्या सर्व शिवसैनिकांच्या हस्ते या ठिकाणी रोडचं उद्घाटन या ठिकाणी पार पडतंय। या उद्घाटनाच्या प्रसंगी आमचे जिल्ह्याच्या या खऱ्या अर्थाने ज्या कामाला ज्यांनी निधी उपलब्ध केला, आमच्या पाठीशी ढालीप्रमाणे उभे राहणारे आमचे संजय शेंडगे साहेब, आमचे सहकारी नगरसेवक सचिन भाऊ शिंदे, संदीप भाऊ दातरंगे, या सर्वांचे दत्ताभाऊ जाधव, आता सगळेजण काय झालंय नवी जुनी आणि नवी जुनी शिवसेना एकत्र आली। तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की आम्हाला जे हवं होतं आमच्या मनात ते सगळं ज्येष्ठांनी परत एक आमचे शिवसेना येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे आमच्या सर्वांची जी एकी झालेली आहे नगर शहरामध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि शेठ मी सगळ्यांना गवाही देऊ इच्छितो की आपल्याला विकासाची गंगा त्यांच्या माध्यमातून नगर शहरात त्यांच्या वारसाचे शब्द देतो की येणाऱ्या काळामध्ये हा फक्त टेलर आहे छोटासा, अजून आपल्याला खूप उद्घाटना करायची आहेत। तर तुम्ही सुद्धा आता आमच्या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहा आणि याच्यामध्ये कोणाचं नामोल्लेख दत्ता भाऊ, आमचे प्रशांत भाऊ, कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त दीपक भाऊ खैरे आहेत, आमचे संतोष भगवानप्पा आहे, परेजी लोखंडे आहेत आणि मी या ठिकाणी आमचे प्राध्यापक संजय दुधाडे सरांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं। आज रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी तिथे सर्वजण पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत, तसेच मोठ्या संख्येने महिला वर्ग आहेत। आपण पाहिलं की विकास कामाच्या माध्यमातून आपण भरपूर कामं इथे केलेली आहेत, जे करून पाण्याचा प्रश्न होता तोही चांगल्या प्रकारे मार्गी लावलेला आहे। रस्त्याचा, ड्रेनेजचा, लाईटचा, मला असं वाटतं भरपूर इथे कामं झालेली आहेत। आणखीन कामं यापुढेही होणार आहेत, भरपूर उद्घाटन आणखी राहिलेले आहेत। नक्कीच आम्ही शिवसेनेतर्फे अशा चांगले कामं करून लोकांना दाखवून देणार आहोत की कामं जे होतात ते शिवसेनेमार्फतच होतात। त्यामुळे विकास कामांना कधीच आम्ही मागे हटणार नाही। नक्कीच सर्व नागरिकांचा आमच्या सर्वांच्या पाठीशी आशीर्वाद राहील। यापुढे असेच विकास कामे करत आहोत। प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहिल्यानगर।